नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल एसटी आगार समस्यांच्या विळख्यात। सुरतच्या धर्तीवर केव्हा उभारले जाणार पनवेलचे बस आगार? संतप्त प्रवाशांच्या भावना। पनवेल एसटी आगारातून राज्यातील कानाकोपऱ्यात एसटीची बस जाते, त्यामुळे हे एसटी आगार राज्याचे महत्त्वाचे एसटी बस आगार म्हणून ओळखले जात आहे। मात्र राज्य शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या आगाराला अनेक समस्यांनी वेढले आहे। आमदार प्रशांत ठाकूर व आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्याने राज्य सरकारकडे या बस आगाराच्या कामासंदर्भात पाठपुरावा केला आहे, परंतु आज तागायत पनवेल बस आगाराच्या कामाला मुहूर्त मिळत नाही। त्यामुळे सुरतच्या धर्तीवर केव्हा उभारले जाणार पनवेलचे बस आगार असा सवाल संतप्त प्रवाशांकडून विचारला जात आहे। पनवेल हे सिडको कार्यक्षेत्रामधील एकमेव राज्यातील बस आगार आहे। या बस आगारातून राज्यातील कानाकोपऱ्यात एसटीची बस जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी नागरिकांची रेलचेल सुरू असते। मात्र या आगारात तुंबलेली गटारे, स्वच्छतेचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले सदरचे बस आगार म्हणून ओळखले जात आहे। अशा महत्त्वाच्या बस आगाराचे काम राज्य सरकारने हाती घ्यावे म्हणून अनेक संघटनांनी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार विक्रांत पाटील यांनी आवाज उठवत पाठपुरावा केला आहे। त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल डेपोमधील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणि सुरतच्या धर्तीवर नवीन डेपो उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घेतला आहे। त्यासाठी 230 कोटी रुपये खर्च करून 17,500 चौरस मीटर भूखंडावर अद्ययावत बसस्थानक उभारणार असे अभिवचन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार विक्रांत पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आज पावसाळा तोंडावर आला आहे। पावसाळ्यात डेपो खड्डेमय होत असतो, अशातच आगारातून वेळेवर बस सोडल्या जात नाहीत। यावेळी प्रवासी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे। प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील सुरत बस डेपोच्या धर्तीवर अद्ययावत पनवेल एसटी आगार बनवण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।